सगळ्या या पवित्र वंदनीय अशा नगरामध्ये विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या अनुषंगाने बाबासाहेबांचा वैचारिक जल्लोष त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली क्रांतिमय अशी विचारधारा आणि त्या विचारधारेला आणि त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत। अनेक अभ्यासू विचारवंतांनी आपलं मनोगत या ठिकाणी कथन केलेलं आहे, व्यक्त झालेले आहे आणि हा शेवटचा टप्पा म्हणून भीमशाही राष्ट्रीय विद्रोही प्रबोधनकार विद्रोही याचा अर्थ बऱ्याच लोकांना माहिती नाही। विद्रोहाचा अर्थ फार सोपा आहे। कसल्याच प्रकारची भीती न बाळगता सत्य जशाला तसे असं आहे तसं जे सत्य मांडतो आणि सत्यासाठी भांडतो त्याला विद्रोही म्हणतात। आणि तो विद्रोह घेऊन मी या ठिकाणी आपल्या चरणाची सेवा करण्यासाठी उपस्थित आहे। उभं टाकलेल्या माझ्या सगळ्या भीम टायगरांना विनंती आहे, आपण समोर या, जागा भरपूर बसायसाठी आहे। सर्वांना विनंती आहे तुम्ही पुढे या आणि मागे थांबलेले जे आहेत ना, मी समोर कार्यक्रम करतो ना राजू, मागे काय माझ्या मागे इकडे ना, समोर या, माझ्या समोर बसा इकडे। हे एवढे सुंदर प्रांगण तुम्हाला आयोजकांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। या तुम्ही उभे टाकलेले सगळे इकडे या, माझ्या समोर या, या बंधू या इकडे या। हा दादा नाही मला पवित्र असा वंदनीय एप्रिल महिना चालू आहे। सतत या उन्हातानामध्ये माझी प्रवासामध्ये धावपळ होत आहे। माझ्या या धावपळीच्या जीवनामध्ये मला या पवित्र वंदनीय गावामध्ये येण्याचं भाग्य मिळालं, संधी मिळाली आणि ती दिली, त्याबद्दल सर्वप्रथम आयोजकांचा मनपूर्वक ऋण व्यक्त करून आभार मानतो। आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो।
मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे अरे वादळ ही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे अभाव मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे वादळही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे बंदूक तोफा शस्त्रसाठा याची आम्हाला गरजच नाही कारण शब्दांनीच रान पेटवतो आम्ही भीमा तुझ्यामुळे भीमा तुझ्यामुळे छळले आम्हाला पिले धर्मांध दानवाने जातीस जाळतो आम्ही भीमा तुझ्यामुळे शिर कापले तरीही वंदन त्या तथागताला येथेच वाकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे भीमा तुझ्यामुळे काय बुद्धा तुझी या प्रति एवढीच आस आहे की आम्ही बहकोना जिकडे की तिकडे विनाश आहे तुझीच पंचशिला जी घडवी या माणसांना अरे धन्य तुझी ती वाणी सोन्याची रास आहे मला हे यशवंता अभिमान खास आहे कारण जगी मी तुझ्या बुद्ध आणि भीमगीताचा दास आहे दास आहे दास आहे कसल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता ज्यांनी संपूर्ण विश्वच आपल्या धम्मामध्ये सामावून घेतलं ते विश्ववंदनीय महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या दोहांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला समतेची आणि सदाचाराची ज्यांनी शिकवणूक दिली ते संत कबीर या भारत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य उद्धारांचा ज्यांनी पाया रचला आणि स्त्री शिक्षणाचा कट्टर पुरस्कार केला ते कोट्यान कोटी पद्धती समाजाचा आराध्य दैवत महान क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान अशा वैचारिक 3 गुरूंना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो मोगलांच्या विरोधामध्ये अर्थातच अन्यायाच्या विरोधामध्ये हातात नंगी तलवार उपसून खऱ्या अर्थाने या बहुजनांचं स्वराज्यच नाही तर स्वराज्यामधून सुराज्य ज्याने निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज गाव कुसाबाहेर राहणारा अस्पृश्य समाज कुत्र्या मांजरांची पूजा करत होते या देशामध्ये पण माणसासारख्या माणसाला साधं माणूस म्हणून ज्यांनी स्वीकारलं नाही किंवा जगण्याचा अधिकार दिला नाही अशा बहिष्कृत समाजाला 1902 ला ज्यांनी 50% आरक्षण देऊन सक्षम करण्याचं काम केलं त्या आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज शाहू राजा दलित उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून जगाने वंदन केलं बाबासाहेबाला ज्याला विश्वभूषण विश्वरत्न भारतरत्न प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य ज्ञान सूर्य या सगळ्या विशेषणाला पुरून उरणारा महामानव बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर या महामानवांच्या चरणी आणि यांच्या क्रांतिमय विचारांना आपण सर्वजण या ठिकाणी त्रिवार अभिवादन करूया कामगारांच्या शोषितांच्या कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा ज्यांनी लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगल्या ते थोर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आद्य क्रांती माता यशोधरा माता सावित्री जिजाई भीमाई आणि रमाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व राजमातांच्या चरणी हा साहेबराव एरेकर प्रथमतः नतमस्तक होतो त्यांना वंदन करतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची चळवळ गीत गायनाच्या माध्यमातून ज्यांनी वाडी तांड्यापासून शहरापर्यंत अतिशय पोट तिडकीने पोहोचवण्याचं महान असं उत्तम असं कार्य केलं ते तत्कालीन दलित साहेबाच्या गळ्यातील
कंठमणी आणि आजच्या या भीमशाहिरांचं प्रेरणास्थान आदरणीय लोककवी वामनदादा कर्डक या महान शाहिरांना मी शाहिरांना नात्याने मुजरा करतो, मानाचा मुजरा करतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, कष्ट उपसले, त्या सर्वांचा आभार मानणं माझं कर्तव्य समजतो. जे माझे मित्र, खरं म्हणजे एक कहावत है, इलाके इलाके तो कुत्ते के भी होते हैं, अरे इलाके इलाके तो बिल्लियां के भी होते हैं, लेकिन शेर जिस इलाके में रहता है वो इलाका उसका खुद इलाका बन जाता है. तो ये इलाका मेरे ब्लू टाइगर का, अर्थात या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माझे मित्र राहुलजी जिगळेकर दादा, अध्यक्ष दिलीप पाटीलजी पांढरे साहेब, उद्घाटक संदीपजी कटारे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर पाटील भिलवंडे साहेब, पत्रकार दिलीप वाघमारे, परमेश्वर लोहगावे, मधुकरजी पाटील पिसाळे, माधवदादा वाघमारे आणि यांना सहकार्य करणारे सर्व गावकरी बांधव, सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि ज्यांनी ज्यांनी या जयंती मंडळीचे अध्यक्ष सदस्य, सर्व माझ्या या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या माझ्या वंदनीय माता भगिनी, या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. फार सुंदर असं सूत्रसंचालन माझ्या ताईनं केलं. प्रियंका गायकवाड, निर्भीड मुलगी आहे ही, नवोदित आता बाबासाहेबांच्या विचारधारेने प्रेरित झालेली, मला तिचा अभिमान वाटतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कोणत्याही समाजाच्या स्त्रिया पुढे आल्याशिवाय तो समाज पुढे जात नाही माय. म्हणून स्त्रियांनी पुढाकार घेतला पाहिजे, कारण स्त्रियाच्या संघटनेवरती बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा विश्वास होता. कारण स्त्रिया ह्या भावनिक असतात, श्रद्धाळू असतात आणि एकनिष्ठ जिद्दीनं काम करणारे असतात, हे बाबासाहेबांना माहित होतं. आणि त्यातल्या त्यात निर्व्यसनी आणि प्रामाणिक काम करण्याची त्यांच्यात एक पात्रता असते. म्हणून स्त्रियाच्या संघटनेवरती माझा विश्वास आहे, असं बाबासाहेबांनी विश्वासानं म्हटलेलं आहे. अशा ह्या महिला पुढे आल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर साईनाथजी जिगळेकर साहेब यांनी सुंदर सूत्रसंचालन केलेलं आहे. आणि सगळ्यात माझ्या जिव्हाळ्याचे या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वजण, श्रद्धे बौद्ध उपासक उपासिका, सर्व क्षेत्रातील मान्यवर, माझ्या बहुजन सैनिकांनो, माझ्या माता भगिनीनो, माझ्या बंधू भावानो, माझ्या माय बापांनो, आपणा सर्वांना भीमशाहीर साहेबराव येरेकर आणि हा त्याचा कला संच यांच्या वतीने सविनय क्रांतिकारी जय भीम करतो. बोला जय भीम. इमानदारीने म्हणायचा, जय भीम जय भीम. ते वाकडे तिकडे पाय करून बसू नका, सरळ बसायचं. आणि ज्याला झोप याली ना ती घरी जाऊन झोपायचा, इथं नाही. हे क्रांतिभूमी आहे, इथं मेलेले मडे उठून बसतात. जिवंत माणसं परडासारखे पसरू नका, चांगलं बसा व्यवस्थित. मी मध्य प्रदेशातून आलेलो आहे, भोपाळहून. 2 दिवस झालं प्रवास करत आहे. मला बाबासाहेबाचं नाव घेतल्याबरोबर मला ऊर्जा वेगळी मिळते. 24 तासातून 18 तास बाबासाहेब बसले रे तुम्हाला त्या नरकातून बाहेर काढायला. भारतीय संविधान लिहिताना 21 तास बसले. तुम्ही 3 तास तरी बसा जरा त्या महामानवासाठी. 3 तास बसा. 3 तास बसणं होणार राजे होते. 21 तास कसा बसला असेल आपला बाप. अरे 2 तास बसलं तर मुंग्या आल्या. इकून तिकडं तिकून इकडं टाईट बसायचे एकदम श्रद्धेनं. मी अगोदर सांगितलं, संयम, शिस्त आणि शांती या त्रिवेणी तत्वाचा अवलंब आपण केला पाहिजे. आपल्या कोणत्याही बौद्ध धर्मीय धार्मिक कार्यक्रम असो, सांस्कृतिक असो, कोणताही असो की सामाजिक असो, हे त्रिवेणी तत्वाचा अवलंब करा. तरुणांनो, तुम्हाला खास प्रबोधनाची गरज आहे. आणि माझा कार्यक्रम 2च लोकांसाठी असतो रे बाबा, एक तरुणासाठी आणि दुसरा लहान लहान लेकरासाठी. तरुण या देशाची शक्ती आहे. तरुण तरुण मुलं आणि मुली या भारत देशाची सध्याची प्रेझेंट शक्ती आहे. आणि लहान लेकरं उद्याची भावी या भारताची पिढी आहे. ती सुसंस्कारित बाबासाहेब फुले शिवाजी राजा या महापुरुषांच्या विचाराने पेटून उठणारी पाहिजे.
पेटून दोनच लोकांसाठी कार्यक्रम, एक तरुणासाठी, दुसरा लहान लहान लेकरांसाठी. म्हाताऱ्या माणसासाठी मी कार्यक्रम करत नाही. काय करू म्हाताऱ्या माणसासाठी? ज्याचे बल्ब शॉर्ट झाले, ज्याचे मीटर गेले, ज्याचे वायर बस्ट झाले, काय करू याच्यासाठी? याच्यासाठी एकच करतो, त्याचा आशीर्वाद घेतो पुढे जातो. कारण ज्येष्ठाला सन्मान दिला पाहिजे. जे समाज ज्येष्ठाला सन्मान देतो तो समाज प्रगती पथावर असतो. मग घरातले ज्येष्ठ असो की समाजातले ज्येष्ठ असो, त्यांना सन्मानित करण्याचे आपली जबाबदारी आहे नव्हे, ते आपलं कर्तव्य आहे. ते आपण पार पाडलं पाहिजे. चला या बुद्ध फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी राजा साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या महामानवाच्या क्रांतिमय विचाराच्या प्रबोधनाला आपण सुरुवात करूया. जोरदार टाळ्या वाजवा बाबासाहेबांच्या जयंतीसाठी. कोणी शांत बसायचं नाही बेटो. हा, मसनवट्यात बसल्यासारखं बसायचं नाही. क्रांतीभूमी आहे इथे. आपल्या चेहऱ्यावरती भीम क्रांती दिसली पाहिजे, नाही का? हा, प्रथमतः सर्वांनी हात जोडायचे. सर्वांनी हात जोडा. हा, जोडलेच पाहिजे. नमो तस्स भगवते अरहतो सम्मा संबुद्धास. त्या बुद्धास वंदितो मी, धम्मास वंदितो मी, आणि संघाला वंदुनिया बाभिमास वंदितो. बुद्धाला, धम्माला, संघाला वंदन करून त्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. का करतो? कारण बाबासाहेबच नसते बुद्ध कुणी दिला असता? बाबासाहेब नसते धम्म कुणी दिला असता? बाबासाहेब नसते समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या पवित्र तत्वावर आधारित असणारी या देशाची महान अशी राज्य घटना, या देशाच्या अखंडतेसाठी आणि भारतीयातल्या तमाम स्त्री पुरुषांच्या उत्थानासाठी, उद्धारासाठी, अधिकारासाठी, सन्मानाने जगण्यासाठी कोणी लिहिली असती? म्हणून त्या महामानवाला अभिवादन करतो. मीच नाही. हा, दिनाच्या दुःखासाठी बाबासाहेबांना अभिवादन का करायचं? जातीच्या चष्म्यातून पाहणाऱ्या भडव्यानो, एका जातीसाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं का रे? खोती घेतली का महाराणी बौद्धांनी? बाबासाहेबांची जयंती आम्हीच करावी, मलिंदा तुम्ही खावा. कोणा दिला मताचा अधिकार? कोणा दिला तुम्हाला उमेदवारी, आमदार खासदाराचा उमेदवारी भरायचा अधिकार? कोणामुळे आमदार, कोणामुळे खासदार, कोणामुळे राष्ट्रपती, कोणामुळे प्रधानमंत्री? B.R. आंबेडकरांमुळे, बाकी कोणामुळे नाही. कोणा देवाच्या कृपेने तुम्ही आमदार खासदार झाले नाही, हे प्रथम ध्यानात ठेवा. यदि अगर बाबा साहब न होते तो हम जिंदा ही नहीं बसते. अगर जिंदा भी बसते तो सारा मुर्दे के समान. कशासाठी बाबासाहेबाला वंदन करायचं? कारण दिनाच्या दुःखासाठी खरे तू चिंतन केले, ते दुःख दैने घालविल्या, विचार मंथन केले. या मांगा महारांचा, ढोर चांबाराचा, आदिवासी वनवासाचाच नव्हे, त्या तमाम बहुजनांचा, मानव जातीचा, स्त्रियांचा उद्धार करण्या बा भीमा तू कायेचे चंदन केले. आणि म्हणूनच तुला साऱ्या जगाने वंदन केले. साऱ्या जगाने, आम्ही नाही, सगळे जण. ये बात है. आणि म्हणून त्या महामानवाला अभिवादन करीत आहे. आपण सर्वजणही अभिवादन करण्यासाठी झालेले आहात. कशासाठी? कारण सन्मानाचे हे जिने शिकविले, केले माणूस आम्हाला.
समाज बांधवांनो, माझ्या माय मावल्यांनो, माझ्या धम्म भगिनीनो, माझ्या बहुजन बांधवांनो, सन्मानाचे हे जिने शिकविले केले माणूस आम्हाला, केले माणूस आम्हाला. आणि म्हणूनच बुद्ध गौतमाला वंदन, अरे बुद्ध गौतमाला वंदन, त्या बाबा भीमा. गौतमाला वंदन बाबासाहेब आंबेडकरांना आहे, शिवाजी राजाला आहे, त्या शाहू राजाला आहे, त्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेलाही वंदन आहे. ज्या ज्या महापुरुषांनी या बहुजन उत्थानासाठी कष्ट उपसले, प्राणाची आहुती दिली, त्या सर्व महामाता महामानवांना वंदन आहे. बाबासाहेब तुम्हाला वंदन. कारण शब्दाकडे लक्ष असू द्या. मला माहिती आहे कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. कारण बाबा तुझा आमचा दाता, तूच विधाता, तुझा आमचा आमची माऊली, तूच आमचा पिता, तूच माझी माऊली, तूच माझा पिता. दुसरा कोण होता? कोण होता रे? 33 कोटी देवाची पैदाश या इंडियात आहे. 33 कोटी कोण घेतला रे अवतार? 33 कोटी पैकी मांगा मारासाठी कोण घेतला? आला का एखादा देव धावून या गावात राहा आनंदानं शानके साथ म्हणायला? लई देवामध्ये पावर. मी बोललं की लोक म्हणतात बाबा देवावर बोलणं का, सर्व धर्म समभाव. अबे सर्व धर्म समभाव असताच तर बाबासाहेबाला धर्मांतराची घोषणाच का करावी लागली? हेच तर सांगितलं ना बाबांनी डंक्याच्या चोटवर. 13 ऑक्टोबर 1935 ला येवल्याला घोषणा केली की हिंदू धर्माच्या जन्माला आलो रे, जन्म माझ्या हातात नाही पण कदापि हिंदू म्हणून मरणार नाही. 21 वर्ष वाट पाहिली, सुधारणा होईल, काही मत परिवर्तन होईल, नाहीला झाला. आणि मग 14 ऑक्टोबर 1956 ला तुम्हा आम्हाला भगवान बुद्धाच्या ओटीत टाकलं. आणि आमचा पुनर्जन्म झाला. रामाचं दर्शन बाबासाहेबाला मिळालं. MA PhD DSc LLD लीड बॅरिस्टर ॲट लॉ एवढा शिकलेला एकही ब्राह्मण नव्हता बाबासाहेबाचा एवढा शिकलेला. आणि आजही नाही. एवढे विद्वत्तापूर्वक 32 डिग्र्या, 9 भाषेचं ज्ञान, महामानव विद्वान, सिम्बॉल ऑफ नॉलेज असूनही बाबासाहेबाला मंदिर प्रवेश नाही. तुमच्या घरात देवारा ठेवता
तुमच्या म्हणजे जे ठेवतात त्यांना बोलत आहे, ठेवत नाही त्यांना वंदन आहे. घरातले देवारे घरात पुरा. आणि त्या ठिकाणी बुद्ध फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेच्या साहित्याचं आणि विचाराचं वाचन करा, तर येणारी पिढी तुमची कुठेतरी विद्वान पैदा होईल. महिला फार भावनिक आणि श्रद्धावान असतात, मला माहिती आहे. पण श्रद्धा, पूजा अर्चा कुणाची करावी याचं थोडस भान असलं पाहिजे, ध्यान असली पाहिजे. हा, नाही तर अशोक खरात बाबा लय पैदा होतील, लय भयानक गल्ली गल्लीला. त्याला कारण आपण हे दादा ते हात सोडा, तुम्ही चांगले मोकळे बसा तुम्ही. अरे काय तुम्हाला काय मुळ्यात आहे की काय, नीट बसायचं ना काय. हो ना राजो. राम जन्मले रावणाला मारण्यासाठी, श्रीकृष्ण जन्मले कंसाला मारण्यासाठी. अरे दादा चांगलं बसा, पाय पाय असं माझ्यासारखं बसा, बसा मांडी घालून बसा. वादबीत आहे की काय, चांगलं बसा. काही काही लोक माझ्या पुढेच बसतात, वंगळ सर तोंड करून, असं जसं काय मसनवट्यात बसले. 4 भाकरी खातात आणि वंगळ सर तोंड करून. काय झालं रे, काय नाही, मग तोंडच असं आहे. अबे तिकडं खपना बे मसनवट्यात, इकडं का आला तू. अरे बाबासाहेबाची क्रांती तुमच्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे रे. मेन गुन्हेवानी बसता वंगळ सर तोंड करून, कुठं कुठं पाहतो मी. अरा आम्हाला थकवाच येत नाही हो. क्रांतीच तशी आहे, बाबासाहेबाच्या नावातच ताकद अशी आहे की खरंच माणसाचा एक म्हणजे पुनर्जन्म झाल्यासारखा वाटतो, नवी ऊर्जा आल्यासारखी वाटते, नाही का. राम जन्मले रावणाला मारण्यासाठी, श्रीकृष्ण जन्मले कंसाला मारण्यासाठी, 5 पांडव जन्मले दुर्योधनाला मारण्यासाठी, नथू जन्माला गांधीला मारण्यासाठी. पण एकच असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले तुम्हाला, आम्हाला आणि त्या गांधीला वाचवण्यासाठी, देशाला घडवण्यासाठी, आम्हाला सोन्यानं मडवण्यासाठी. एकच जन्मला तो माईचा लाल, त्यानंच केलं आम्हाला मालामाल. नाही तर कुत्र्याच्या पलीकडे होते माय आपले हाल. लंगोटीच होती माया पूर्वजाईच्या ढुंगणाला. लंगोटीच का होती, कारण त्या भडव्या मनुस्मृती लिहिली, त्याचा कायदा होता तत्कालीन. सांगितलं आम्हाला, ब्रह्म जन्मले ब्रह्मदेवाच्या मुखातो, क्षत्रिय जन्मले ब्रह्मदेवाच्या बाहुतो, वैश्य जन्मले ब्रह्मदेवाच्या मांडीतून, शूद्र जन्मले ब्रह्मदेवाच्या पायातून. तोंडातून क्षत्रिय, बाहूतून आपलं तोंडातून ब्राह्मण, इथून बाहूतून क्षत्रिय आणि मांडीतून काही की ते म्हणजे वैश्य आणि पायातून शूद्र जन्मले. कोणाच्या, ब्रह्मदेवाच्या. कोण म्हणते, मनुस्मृती. बरं झालं त्या ब्रह्मदेवाच्या भोकातून अजून काही निघलं नाही. अजून किती वर्ण होतो ते काही पताच लागत नव्हता. एवढ्यात आटपलं, बरं झालं. या 4 वर्णानं माईला घोडे लावले ना भारताच्या. काय राजो, आणि आवडीनं वाचवतात ते भडवे लोक. अबे जात बुट्टा सगळं लात मारली बाबासाहेबांना. कशाला म्हणतात जात, जी मनातून जात नाही तिला म्हणतात जात. या बहुजन तिनंच केला या बहुजनाचा घात, आणि म्हणूनच मारली बाबासाहेब आंबेडकरांना तिच्या छाताडामध्ये बुट्टा निशिला, पाडले तिचे दात, भोसरी केली ती जात. आणि म्हणून तुम्ही आम्ही आलो तो माणसात आणलं. गाईचं मूत पिणारे, शेण खाणारे माणसाला माणूस म्हणत नव्हते रे. काय कमाले. बरं ते गाईचा ते काय पियाचा आहे, पिला काही वेल क्वालिफाईड लोक. त्या अशोक खरात बाबाचा टेबल पर्सन, त्याचा मूत पिला राजे हो कितीक लोकांना जाऊन. अरे हे इज्ञान युग आहे का आश्म युग आहे, कोणतं युग आहे. ते बरं झालं आम्हाला बाबासाहेबांना बुद्धाच्या ओटीत टाकलं, नाही तर आमचा सत्यानाश आमच्या पोतराजानेच केला असता. पूजायला दिली बुद्ध, पूजायला दिली फुले, आम्हाला भेटले कबीर, आम्हाला भेटला शिवाजी राजा, आम्हाला भेटला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. 1.5 दिवस शाळेत गेला. किती ज्ञान असेल, नैसर्गिक ज्ञान होतं यांना. लोक म्हणतात 1.5 दिवस शाळेत. हो बे, 1.5 दिवस गेला. गाडगे बाबा तर शाळेतच गेला नाही, मग बहिणाबाई चौधरी तर शाळेतच गेली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी राजा किती शिकले,
आमचे संत संत जगद्गुरु तुकोबार आहे, किती शिकले रे? त्याची नावं कॉलेजला, त्याच्या नावावर लोक PhD करायला येतं. हा, अरे हे नैसर्गिक बुद्धीचे लोक होते, याला निसर्गाने एवढी बुद्धी दिली, एवढी ज्ञान दिलं, शिक्षणाची गरजच नाही पडली रे या लोकांना. हे अनुभवी पदवीधर होते, PhD धारक होते, अनुभवी PhD. हे लक्षात घ्या तुम्ही. यांना नैसर्गिक बुद्धी दिली होती निसर्गाने भरभरून, आणि त्याचा त्यांनी उपयोग केला. आणि म्हणून तूच आमचा दाता, तूच विधाता, तूच आमची माऊली, तूच आमचा पिता, माऊली तूच आमचा पिता, शर्माला तू गाळलेल्या घामाला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस झोप नव्हती बाबासाहेबाला. हाय BP, हाय शुगर, जीवघेण्या बिमाऱ्या होत्या. बाबासाहेबाला तमानाई केली. बाबांना माहित होतं मी माझ्या नंतर दुसरा BR आंबेडकर पैदा होणार नाही. मला जे करायचंय ते मला करावंच लागेल. कायदा आधी होता ना, आता सांगलीला मनुस्मृती, त्याच्यामध्ये 93 श्लोक काय म्हणतो, एखादा ब्राह्मण पोथी वाचवत असेल तर ती पोथी जर ऐकली एखाद्या मांगामार शूद्रानं, तर त्याच्या कानामध्ये गरम लोखंड करून वता पाणी, नाही तर गरम सळई घाला. जिंदगीभर त्यानं ऐकलं नाही पाहिजे, काहीच ऐकू नाही, त्यानं बहिरा झाला पाहिजे. एखाद्या ब्राह्मणाच्या बरोबरीला एखादा जर शूद्र महार मान चांभार कुंभार बसला तर त्याच्या ढुंगणाचं सगळं मांस कापून टाका. मनुस्मृती वाचा रे बाबा, वाचा, वाचाल तर वाचाल. हा, ढुंगणाचं सगळं मांस कापा. का? त्याच्या बरोबरीला बसण्याचा प्रयत्न केला एखाद्या महाराणी मांगानी शूद्रानी, ब्राह्मणाच्या बरोबरीला बसण्याचा प्रयत्न केला, त्याच्या ढुंगणाचं सगळं मांस कापा. सांगा मला, ते कायदा जर आता असता, मनुस्मृतीचा कायदा जर आता असता, आणि मी जर एवढ्या मोठ्या स्टेजवर बसलो असतो, तर मोह काय काय कापत होते काय पता लागत होता. हे बाबासाहेबांच्या पुण्याईने आज एवढी मोठी पवित्र स्टेज मला मिळाली, तुमची सेवा करण्याची संधी मिळाली, आणि म्हणून अभिमानानं म्हणत आहे, तूच आमचा दाता, तूच विधाता, तूच आमची माऊली, तूच आमची माऊली, तूच आमचा पिता, कष्ट करूनी आम्हा पाहिले, कष्ट करूनी आम्हा पाहिले, तोड नाही श्रमाला. आदरणीय जिगडेकर दादा, राहुल दादांनी फक्त मला फोन केला, साहेब मला पाहिजे माझ्या गावला कार्यक्रम. राहुल दादाला एकही शब्द बोललो नाही मी. म्हणलं दादा येत आहे, फक्त तारीख सांगा. मी का म्हणलो असेल, कारण हा माणूस जो आहे, मी जवळजवळ 15 वर्षापासून यांना ओळखतोय जवळून. बाबासाहेबांच्या विचारधारेला कुठेतरी साजेसं असं व्यक्तिमत्व, आणि सर्व जाती धर्मामध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व, सर्व जाती धर्माला न्याय देणारं व्यक्तिमत्व म्हणून उदयाला येत असताना, अशा या तरुण तडफदार भीमसैनिकांच्या
पुढील वाटचालीला त्यांना ऊर्जा मिळावी, त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी साहेबराव येरेकरांनी एका शब्दावर हा कार्यक्रम स्वीकारलेला आहे. आणि मला इथे येऊन आपल्या चरणाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. बऱ्याच दिवसानंतर या भागात मी आलेला नाही आहे. माझे कार्यक्रम आउट ऑफ स्टेट, MP, UP, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक फिरत राहिलो. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मला थोडंसं आता कमी प्रमाणामध्ये माझं म्हणजे नेटवर्क कमी झालेलं आहे. आणि माझ्या समाजाची मला सेवा करताना एक नवीन ऊर्जा मिळते, ताकद मिळते, आशीर्वाद मिळतो. मला पुरस्कार आतापर्यंत एकही मिळाला नाही आणि देतही नाही कोणी. कारण मी बरं कधी म्हणजे बरं कधीच बोललो नाही, आयुष्यात बरं बोललो नाही. जे बोललो ते खरं बोललो, आणि म्हणून खरं बोलणाऱ्याला मिळत नाहीत. हा हा आणि म्हणून बाबा तुझ्या पुण्याईने मिळती आम्हा हक्काची भाकर. तुझ्याच त्या पुण्याईने मिळते आम्हा हक्काची भाकर. अरे तुझ्या जन्माआधी होतो आम्ही भाकरीसाठीच साकर. कष्ट करूनी तोड नाही श्रमाला. अनबुद्ध गौतमाला वंदन बाबा भुजाला. युगाचा तो अंधार भीमा तुझ्या पुण्याईने पळाला. आणि म्हणून गर्भात भीमाईने तो प्राण वाढविला. जगात नाही असा शिलवान वाढविला. बलवान शक्तिशाली त्या रामजी सुताने साऱ्या दुनियेत भारताचा सन्मान वाढविला. अंधार पळाला नवा प्रकाश मिळाला. अंधार पळाला नवा प्रकाश मिळाला. भीमा तुझ्या पुण्याईने, अरे भीमा तुझ्या पुण्याईने ही कळाला. अंधश्रद्धेच्या नीच रूढीच्या रूढी परंपरा या देशातली घाण आहे. तरी लोक म्हणतात भारत माझा महान आहे. जात
आरक्षण द्या, रिझर्वेशन द्या, मोर्चे निघत आहेत. जातीवर आरक्षण द्या, रिझर्वेशन द्या. मराठ्याचे मोर्चे निघत आहेत की आरक्षण द्या. आमचे मातक भाऊ पकडला मान्यता द्या म्हणून रोज मागणी चालू आहे. धनगर समाज जातीचं आरक्षण मागत आहे. परंतु मला दुःख या गोष्टीचं आहे, जातीचं आरक्षण मागणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे, अरे ज्या दिवशी या देशामध्ये जातीयताच नष्ट करून मोर्चा निघेल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांनी छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र तयार होईल, देश तयार होईल. काढा ना, जातीयताच नष्ट झाली पाहिजे. आणि कोणाला विचारलं की तुमची जात काय, कॉलर टाईट करून सांगा, माणूस माझी जात आहे, माणूस की माझा धर्म आहे, आणि पवित्र असा राष्ट्रीय ग्रंथ माझ्यासाठी भारतीय संविधान आहे. बाकी विषय गौण आहे, बाकी विषय गौण आहे. आम्ही हिंदू आहोत घरात मंदिरात, आम्ही मुस्लिम आहोत घरात मस्जिदीत, आम्ही बौद्ध आहोत घरात विहारात वर्तनात. परंतु आम्ही बाहेर निघाल्याच्या नंतर फक्त आणि फक्त आम्ही भारतीय आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आय एम फर्स्ट इंडियन अँड इंडियन लास्ट. ही बाबासाहेबांची उद्घोषणा होती. देशासाठी समाजासाठी प्राण माझा वाहिल मी, आणि दारिद्र्यातून वर आलेला समाज माझा पाहिल मी. ही बाबासाहेबांची शेवटची इच्छा असेल, कदाचित नक्कीच असेल. कारण बाबा अंधश्रद्धेच्या गर्दीतून आम्हाला बाहेर काढलं, म्हणून नवा प्रकाश इथे धम्माचा आम्हाला दिसतोय, आणि त्या प्रकाशामध्ये आज आम्ही प्रकाशमान झालेले आहोत. अंधश्रद्धा, अज्ञान आणि आळस मावल्यानो आपले 3 शत्रू आहेत. अज्ञान, आळस आणि अंधश्रद्धा. डोक्यातून, मनातून आणि घरातून जोपर्यंत आपल्या बाहेर निघणार नाही तोपर्यंत महापुरुष आणि राष्ट्र माता आपल्याला खऱ्या अर्थाने कळणार नाही. हे तितकंच खरं आहे. आणि म्हणून आपल्या डोक्यातली, मनातली जी अंधश्रद्धेची घाण आहे, घरातली जी घाण आहे ती बाहेर काढा, आणि या महापुरुषांच्या प्रतिमांचं, विचारांचं आणि पुस्तकांचं खरं म्हणजे पूजन झालं पाहिजे आणि वाचन झालं पाहिजे. आणि आपल्याला बाळा म्हणा, बाळाला आपल्या शिकावं शिकावं शिकावं, बाळा खूप शिकावं. अरे शिकावं शिकावं शिकावं, बाळा खूप शिकावं. अरे असं शिकावं की तुझ्या पुढे जग हे झुकावं. असं शिकावं की तुझ्या पुढे जग हे झुकावं. एवढी विद्वत्ता आणि विद्वान बाबासाहेबांची लेकरं म्हणून आपण जगताना अभिमान आहे आम्हाला. आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत आणि जगात श्रीमंत आहोत. कारण टाटा, बिर्ला, धीरूभाई अंबानीच्या औलादीपेक्षा आम्ही श्रीमंत आहोत. कारण जगातला पहिला विद्वान, पहिला जगातला विद्वान शिंबोला मिळाले, जगांना मान्यता दिलेला विद्वान असणारा डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर आम्हाला बाप म्हणून भेटला. म्हणून मी या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आहोत. टाटाबाई, धीरूभाई अंबानीच्या औलादीला लाज वाटेल एवढे आम्ही श्रीमंत आहोत. एकदा जोरदार नारा द्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या अनुषंगाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. होय, विजय होता, विजय आहे आणि विजय राहील. क्योंकि डराने दुनिया को अमेरिका का साज बाकी है, दिखावे के लिए ब्रिटेन का ताज बाकी है, फना कर दूंगा दुनिया को चीन का अंदाज भी बाकी है, लेकिन जब तक है चांद और सूरज तब तक मेरे भीमराज का राज बाकी है. चलते रहेगा अंधश्रद्धेच्या चरुडीचा दूर केले धर्माला, अनबुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमा.
गीताचा शेवट करीत आहे. साळी माळी तेरी रट्टा मराठा आदिवासी वनवासी मांग महार चांभार कुंभार ढोर एक व्हा. ही काळाची गरज आहे. या महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी एक व्हा. बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा माणूस निवडून येण्यासाठी एक व्हा. दिवाण तळमळीचा कार्यकर्ता राजकारणामध्ये असला पाहिजे यासाठी एक व्हा. आणि म्हणून सांगत आहे आता एक व्हा रे. जातीच्या पलीकडचा माणूस जो विनोबा भावे म्हणाले होते की माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. हा धर्म आहे आपला. आणि म्हणून जातीच्या पलीकडे जाऊन फक्त माणूस म्हणून माणसाकडे पहा. मानसा वामनदादा लिहितात मानसा मानसा मी तुझे गीत गावे असे गीत गावे की तुझे हित व्हावे. मी जेव्हा अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमध्ये जातो तर मला फोन येतात. अण्णाभाऊ साठेचे गीत गातो तेव्हा मला फोन येतात. एरेकर साहेब तुम्ही मांगाचे का. जेव्हा छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये जातो तेव्हा शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास गाण्यामधून सांगतोय, गौरवशाली इतिहास. तेव्हा लोक मला फोन करून विचारतात की एरेकर साहेब आपण मराठा का. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीमध्ये येतोय गातोय तेव्हा लोक मला म्हणतात एरेकर साहेब आपण बुद्धिस्ट का. आणि जेव्हा जेव्हा मी माणसांचं गाणं गायला सुरुवात केली त्यावेळेस मला फोनच येणं बंद झालं. कलाकारांची जात पाहिल्या जाते, उमेदवाराची जात पाहिल्या जाते. अरे कार्यकर्तृत्व पहा, आउटपुट काय आहे ते पहा. जातीने माणसाचं श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. त्याच्या कार्यकर्तृत्वातून तो माणूस महान होतो हे लक्षात घ्या. आमचे जिगळेकर दादा कमी वयामध्ये आज लोकांच्या या परिसरांच्या आमच्या बहुजनाच्या आमच्या मागासवर्गीयांच्या अन्याय अत्याचारावर धावून जाणारा चौथाळून जाणारा हा टायगर गळ्यातलं ताईद बनलेला आहे. आणि त्याला सहकार्य करणाऱ्या त्यांच्या अर्ध्यांगिनी आमच्या ताई. मला माहिती आहे कोण्याही पुरुषाला मोठं करण्यामध्ये त्यांना प्रेरणा देण्यामागे एक स्त्री असते. आमच्या ताईनं आमच्या दादांना जिगळेकर दादांना उत्कृष्ट असं त्यांच्या समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये पाठबळ दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सक्सेस आहात जिगळेकर दादा, राहुलजी. ताई तुम्हाला माझा जय भीम आहे, तुमच्या कार्याला जय भीम आहे. एक मोठा भाऊ म्हणून माझ्या साळीमाळी तेली कुणबी बहुजनवादी बांधवांनो हे जातीपातीचे जोखड बाजूला सोडून टाका. आता एक व्हा की आता एक व्हा रे. आणि नीट व्हा रे. घरा घरात आंबेडकर, घरा घरात आंबेडकर, अनेक व्हा रे. आजादी न होती, उनका कहना मान लेते तो ये बर्बादी न होती. चली आई आजादी दुल्हन बनकर, मगर कैसे अगर मेरे बाबा दुल्हना बनते तो इस आजादी की शादी न होती. यकीनन भीमराज न होते तो ये आजादी न होती. यकीनन भीम न होते आजादी न होती. यकीनन आजादी न होती.
बर्बादी ना होती. बाबासाहेबांनी सांगितलं त्याच पथावर जर आम्ही वाटचाल केली असती तर दिल्लीवरही निळा फडकला असता, महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्येही निळा फडकला असता. आणि ते फडकणारच एक ना एक दिवस. कारण आता बहुजन एक व्हायला लागलेला आहे, नेक व्हायला लागलेला आहे, अभ्यासू व्हायला लागलेला आहे, याची आम्हाला खात्री आहे. बुद्ध फुले शाहू आंबेडकर शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास आज बहुजन वाचवत आहे. वाचाल तर वाचाल, ज्याच्या हातात पुस्तक त्याचं साफ राहील मस्तक, ते कोणाचाच होणार नाही हस्तक, आणि ज्ञानच देईल त्याच्या दरवाजावर दस्तक. आणि म्हणून घराघरात बाबासाहेब पैदा झाला पाहिजे. माझ्या सांगण्याचा उद्देश आहे, तुम्ही म्हणसाल की येदेकर साहेब बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्माला बिलकुल मान्यता नाही, पुनर्जन्म नाकारला बुद्धाने बाबासाहेब. होय खरंय, पुनर्जन्म नाकारलेला आहे, परंतु घराघरात बाबासाहेब पैदा झाला पाहिजे असं मी का म्हणतो, कारण आंब्याच्या झाडाला आंबेच लागतील ना. घोड्याच्या पोटी घोडच पैदा होईल, वाघाच्या पोटी वाघच पैदा होईल ना. हा, मग या जगातला विद्वान असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आमचा बाप असेल तर त्या बापाचे लेकरही विद्वानच पैदा झाले पाहिजे, आणि ते विद्वानच होणार. आणि म्हणून म्हटलं मी घराघरात आंबेडकर, घराघरात दुसरा बाबासाहेब पैदा होत नाही. क्योंकि पीपल के नीचे बैठे तो कोई बुद्ध नहीं हो सकता, दीन दलितों को पिलाए पानी तो कोई ज्योतिबा नहीं हो सकता, गांव गली में मारे झाड़ू तो कोई गाड़गे बाबा नहीं बन सकता. हजारों घर बन के आए बैरिस्टर दोबारा इस दुनिया में, हजारों घर बनकर आए बैरिस्टर अगर इस दुनिया में, तो अब दोबारा नया अंबेडकर पैदा हो नहीं सकता. एकच झाला तो माई चाला. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. कि आता ये कव्हारे आणि ने कव्हारे, घराघरात आंबेडकर, घराघरात आंबेडकर आणि कव्हारे, ही मंत्रांची अंगीवानावी, ही मंत्रांची अंगीवानावी, जाणून भीमनाला अन बुद्ध गौतमाला वंदन बाबा भीमाला.